आज आपल्यासोबत आहेत आमचे मित्र आणि मालवणी शीघ्र कवी संदीप पावसकरजी आमच्या सर्व दर्शकांना नमस्कार करत आहेत आणि खूप हरहुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे त्यांचं। त्यानंतर मालवणी कविता त्यांची अगदी मुखोद्गत असते, तोंडावर असते आणि प्रत्येक इथे प्रवासी जे येतात त्यांच्याबरोबर काही क्षण ते करमणुकीचे सुद्धा घालवत असतात। त्याचबरोबर संदीप पावसकर हे रंगभूमीवरती पण कार्यरत आहेत। तर संदीपजी, रंगभूमीची जी तुमची सेवा चालू आहे त्याबद्दल तुम्ही काही आमच्या दर्शकांना सांगू शकता का? हो, नक्कीच। झाला कसा आहे, थोडंसं हल्ली माका तर वेळ कमी झालो आहे। ही देवाची कृपा आहे, आयशी बापसांचा माझा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचा प्रेम आहे, त्याच्यामुळे वेळ भरपूरच कमी मिळता। कारण इकडेच भेटूक माका लोक येतं समजा ना, पण ती रंगभूमी हे आहे ना, सेवा आहे ना, ती मी होळीत पण देत आहे। कारण मी होळीत म्हणून पण कलाकार म्हणून राहत आहे आणि त्या काय असा तर प्रेझेंटेशन समोर करते, बिनधास्त करते। त्यांच्याकडनं काय तर वदवून घेते एखादा शब्द, त्या शब्दावरून असा काय फोकस होता ना तयार, हे काय विचारू नका, पण नॅचरल होता। कारण हे अनुभवाचे बोल आहेत, मी त्या घडलेला आहे त्याच सांगते, उगाच काय वेगळं काय सांगत नाही। आणि रंगभूमीची सेवा म्हटलं होतं, स्टेजवर जरा हल्ली जरा मी कमी जाते। माझं एक नाटक आहे सीताहरण, हे अतिशय चांगल्या प्रकारे चालला, 36 प्रयोग झाले, म्हणजे रवींद्र नाट्य मंदिरला मुंबईत पण त्याचा प्रयोग झालो आणि त्याच्यानंतर देवगड, नागपूर अशा बऱ्याच ठिकाणी प्रयोग झालेत त्याचे आणि लोकांनी पण त्या नाटक स्वीकारलेलं आहे। कारण त्या नाटकात ना मी रामायण दाखवायचा प्रयत्न केला आहे। कारण हल्ली ना आम्ही रामायण बघू ना म्हणजे वेळ नाही देणार, कारण एवढं कोण बसणार आहे म्हणित। बरं, रामायण मग बघताना मग होत आहे कसा, मग तुम्हाला ना रावण आवडता रावण आवडता, पण राम तुम्हाला मग मुळमुळीत वाटता का, तर त्यात काही दम नाही म्हणतात। मग असं काय करू नका, कारण हे रावण बघायचं असत ना तर रामाचे विचार हे आपण बघितल्यावर ऐकल्यावर ना तर आपल्यात काहीतरी सुधारणा होईल। आणि म्हणून मी त्या रामायण लिहिलं आहे, विनोदी ढंगाचं रामायण लिहिलं आहे, लोक बघता मजा करतात आणि त्यातून संदेश भरपूर आहे। म्हणजे फोकस लय केलं आहे, म्हणजे व्यसनावर फोकस केलं आहे, परत भावाभावात कसे वाद असतात, घरात वाद कसे असतात ह्याच्यावर फोकस केला आहे, बराचसा फोकस केला आहे, पण प्रबोधनातनं मनोरंजन केलं आहे त्या नाटकात। आणि शेवटला असा का आलेला आहे ना नाटकता ओढत आम्ही की अहंकार म्हणजे रावण म्हणजे नेमकं कोण, ह्या मी त्या नाटकातनं कथन केलं आहे। रावण म्हणजे नेमकं कोण आणि वाईट जास्त काय, रावण वाईट की दुसरा काय वाईट। मग मी काय केलं आहे बघा, ह्यो रावण म्हणजे रावण नाही, ह्यो रावण म्हणजे अहंकार, तिरस्कार, मत्सर, क्रोध म्हणजे ह्यो रावण आहे। आणि ह्यो अहंकार, तिरस्कार, मत्सर, क्रोध तुमच्या आमच्यात पण आहे, म्हणजे रावण अजून जिवंत आहे। ह्यो जर रावण मारायचो असात तर नामस्मरण, चांगली संगत, चांगले विचार घेतला की रावण नक्कीच मारात। ह्या मी त्या सांगितलं रावण कसा येतो। आणि तो लोभ लय बेकार हा, एक वेळ रावण परवडलो पण लोभ नाही परवडलो, म्हणून आम्ही म्हणता बाई सीताहर, म्हणजे त्या लोभाक आम्ही हरण दाखवला बाय, लक्षात आला। आणि म्हणून हे सांगितलं बाय की लोभ आहे ना ह्यो वाईट आहे, कारण लोभच माणसं संपवतं, घराघरात ना म्हणा, समाजात म्हणा। कारण काहीतरी मिळतंय ना, मिळायच्या प्रभावात ना इतरांचं आपण इतरांचं लांब करता बाय, काहीतरी मिळवायच्या नादात। आणि म्हणूनच लोभ बेकार आहे सगळ्यात, ह्या सांगून ठेवते। कारण काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, चिंता, संशय हे विषय आहेत ना, हे विषय आपले कमी करायचे आहेत, ते जाणार नाही आहेत, ते आपल्या आहेतच, फक्त कमी करायचे आहेत। आणि ह्या विषयावर मी जास्त फोकस केलेला आहे बोलताना, कारण ते गरजेचं आहे। कारण हल्ली घराघरात ना वाद सुसंवाद नाही हो, झालं तर मोबाईल आले आहेत ना, म्हणजे मोबाईलला मी दोष देणार नाही, मोबाईलमध्ये चांगले पण आहेत, पण मोबाईलमध्ये सुसंवाद संपलो आहे आणि त्याच्यामुळे घराघरात ना कटकटी वाढलेल्या आहेत, घटस्फोट वाढलेले आहेत। लहान पोरं घराशी आलेत ना की लहान पोरांजवळ पण आई बापू बोलत नाही, माहिती शाळेत आल्यावर काय झाला, शिकलंच की नाही, काय गेलं होतंच की नाही, कायच ना झालं आहे। आणि त्याच्यामुळे आमची पोरा पण आहे ना, त्याची माया प्रेम काय समजत नाही, ती पण आपले बिचारे अशी बघित राहतात चाललंय काय म्हणजे ह्या पोराचं आम्ही घडवणार कसे, म्हणून सांगते ह्या आपल्या पोरांवरनं संस्कार करूया आपण, तरच ती आपली भावी पिढी चांगली होईल आणि आपली जशी चांगली करतील आणि आपलं समाज सुद्धा सुधारत। छान तुम्ही एकदा बोलायला सुरुवात झाली ना की ते ऐकत राहावं असं वाटतं, तुम्हाला मध्येच अडवायला पण आवडत नाही।
पण आमच्या दर्शकांना तुमच्या नाटकातले अनुभव सांगा ना, म्हणजे तुम्ही कुठे कुठे प्रयोग केले, हां त्याच्यामध्ये आलेले तुमचे अनुभव, ओके 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 त्याबद्दल जर तुम्ही माहिती दिली तर फार उत्तम. हां सांगणार नक्कीच. काय झालं, पहिला सीताहरण नाटक आहे ना, हे आमच्या गणपतीच्या देवळात एक प्रोग्राम होतो आणि तेवढा काही वेळ नव्हतो म्हणून मी एकांकिका म्हणून लिहिली. आणि एकांकिका लिहिल्यावर ना त्या चांगला सगळ्यांना आवडला. पाऊसकर म्हणतो जबरदस्त टाळ्या बेळ्या पैसे भरपूर भेटले. थोडंसं लोक माझ्यातलं पण वाढलो. मला या नाटकाला फायदा व्हायचं वाटतं. मग मी आमच्या बाबरशेखच्या मंदिर आहे ना, बाबरशेखचा तिकडेच मी तो नाट्यप्रयोग केला भैरी दुगाईच्या मंदिरात. आणि तिकडे काय इतकं तो प्रयोग चाललो ना की त्या लोकांनी पण आम्हाला डोक्यात उचलून घेतला आहे ना आणि सांगितलं नाही पाऊसकर 2 अंक करा. मी त्यांचं ऐकलं आहे, कारण अतिशय हे कलाकार मोठे आहेत. कारण त्यांनी अनेक सगळ्या कला, ढोल म्हणा, पालखी म्हणा, नाट्यक्षेत्रात म्हणा, भरपूर माथाभर कलाकार आहेत. मग मी त्यांचं ऐकलं आहे, कारण म्हटलं हे सांगतात आहे म्हणजे अनुभव चांगला आहे. आणि त्या नाटकाचा मी एकांकिकेचे 2 अंक लिहिले व्यवस्थित सीताहारांचे. आणि नंतर ते नाटक काय असं चालू लागलं ना की काय विचारू नका. पण एक प्रॉब्लेम झालो, जसा जसा नाटक फोकस करू लागला, चांगला चालू लागला, तसे तसे माझे कलाकार असे पक्षासारखे ओढू लागलेत आणि माका खाली दमवू लागलेत. पण मी पण तेवढंच निचको आहे. माका वाटलं ना फॉल्टी कोण आहे की ते मी पण लगेच कैची कोण कट करते, एखादं बाजूक करतंय. मग ते का सांगते खा माती, अशातलं मी पण माणूस आहे. पण मी प्रत्येक कलाकारांना पोचवायचं काम करते, म्हणजे त्याच्या नावावर पण आणायचं काम करते प्रामाणिक. पण असा कोणी दगो दिलो ना की मग कट करतोय. मग माझ्या कलाकारांना माका दमवला नाही होता. मग मी काय केलंय, जिकडे कार्यक्रम करायचो आहे ना तिकडे ती पोरं घेऊन कार्यक्रम करायचो. त्याचं सांगायचं तुमची पोरं तयार करा, मी शिकवणार, काय हरकत नाही, त्यासनी फोकस करा, म्हणजे त्यासनी आवड होईल. असे मी 4-5 ठिकाण मी तयार केले. मग आपले सोमेश्वरात आहे आपले पांडुरंग मयेकर सुद्धा कलाकार आहेत, त्यांनी आपलं ग्रुप घेऊन 5-6 नाटकं केल्याने. देवगडात गेलो होते, देवगडातल्या पोरासनी घेऊन मी स्वतः नाटक केलं एकदा. आणि त्यातल्या पोरासनी घेऊन मी सौंदर्य म्हणून गाव आहे त्या पोरासनी घेऊन मी नाटक केलंय. तिने पण अप्रतिम नाटक केल्याने. एवढाच काय तर नागपुरात स्पर्धा होती कामगार कल्याणची, म्हणजे फक्त कामगार पोरं हवी, ती पण प्रोफेशनल पाहिजे, त्यासनी काही देता कामा नाही असं तो नियम होतो, जाचक नियम होतो. मग मी त्या कामगारांनी घेतलं अल्ट्राटेकच्या, त्यांच्याकडनं असा थोडासा म्हणजे रेसर वगैरे करून नाटक तयार करून घेतलं आहे. आणि त्या नागपुरात आम्ही सादर केला. सगळ्या नाटकात आमचा उत्तम म्हणून नाटक त्यांनी स्वीकारलं नाही आणि आमच्या पात्रासनी पण त्यांनी बक्षीस दिल्याने माहिती आहे, उत्तम कलाकार म्हणून. म्हणजे असं तर नाटक झालं आमच्या नागपुरात. आणि त्याच्यानंतर मग रवींद्र नाट्य मंदिरात पण आम्ही प्रयोग केला. हे प्रयोग मुंबईकडे एवढे पागल झालेत ना की मला फोन करून सांगायचे पाऊसकर तुमचं लक्ष्मण बघितलं ना की आम्ही म्हणतो अजून हसताव जेवताना पण, म्हणजे एवढं आमचं लक्ष्मण होतं. म्हणजे लक्ष्मण तसं होतं. लक्ष्मण कसं करायचं माहिती आहे, म्हणजे त्यांना गव्हर्नरचं काम केलं ना त्याला लक्ष्मण दिलेलं, त्याच्यामध्ये तो असो करी माहिती आहे. एक पात्रा बक्षाला धुमशान पात्र होती, आता सांगू वेळ नाही म्हणून. मग मुंबईत आम्ही प्रोग्राम केला. असे ठिकठिकाणी प्रयोग भरपूर केला, असे 36 प्रयोग झालेत. त्याच्यानंतर झाला कसा, बरेचसे कलाकारांना जसे उडूक लागले ना तसं मी कट करू लागला ना, तसे समजूक लागला की पाऊसकर आपल्याला आता दाबून ठेवता नस. त्याच्यामुळे आता सगळे शिस्तीत आहेत, त्याच्यामुळे आता जरा जवळ तयार आहेत. पण आता माका वेळ नाही, कारण का झाला कसं आहे, लोक येतात तिकडे होडी आहेत, कारण आता पण येणार आहेत लोक. बघा असे फोन करतो पाऊस करत येऊ, पण मी पण काय ॲटिट्यूड ठेवत नाही. मी पण हातही माझ्या चिड्डीत आहेत, कारण माका सगळं माहिती आहे, ह्या सगळ्या देवान दिलेला आहे, आई वडिलांच्या आशीर्वाद सगळा मिळाला. त्याच्यामुळे मी काय ॲटिट्यूड करणार नाही, कारण मी आज आहे तर उद्या नाही. त्याच्यामुळे मी लगेच प्रेझेंटेशन करतो. कोण सांगितलं की ॲटिट्यूड अजिबात नाही जमणार म्हणून सांगत नाही, कारण कोणतं हल्ली भरोसा नाही माहिती आहे. म्हणून कधी काळाचा नाही भरोसा या माका माहिती आहे. आणि मारण्याचं स्मरण नाही माका, पण मी पण बॅग घेऊन तयार आहे. पण माझं काय तसं देव नेणार नाही, कारण देवाक माहिती आहे हे चांगला काम करत आहे माहिती आहे. आणि तसं मी काम करत असतोय माहिती आहे. आणि त्याच्यामुळे माझं नाटक पण आहे ना तर लोकांनी लय आवडतं आहे. आणि दुसरं एक नाटक पण लिहिलं आहे, दुसरं नाटक आहे न म न. कारण हल्ली कसं आहे आमचं आत्मा आहे ना लोककलेचं तर नमन आहे, नमनाचं आहे समजा ना. पण हे नमनात काय चाललंय हो, सगळं ऑर्केस्ट्रा तयार करतात. मी मृदुंग बाजूकच हाता, खरा मृदुंग वाजलो ना की स्नायू आपले प्रफुल्लित होतात आणि शरीरात चांगला काहीतरी हे मिळतं माहिती आहे. पण हल्ली ता काय मिळत नाही. मृदुंग होतं बाजू कोणी ऑर्केस्ट्रा तयार करतात. त्याच्यामुळे मी सगळ्या नमनावरच सांगेन तसलं काय करू नका. परंपरा जपा, संस्कृती जपा, फालतू विनोद करू नका, चावड विनोद करू नका, असे विनोद करू नका, तर आपलं नमन टिकणार आहे. आणि जे काय दाखवशाल ना तर पौराणिक दाखवा. म्हणून मी सांगते नमनसुद्धा आपली लोककला श्रेष्ठ आहे. धन्यवाद पावसकरजी. धन्यवाद. तुम्ही आमच्या दर्शकांना तुमचे अनुभव सांगितलेत, नाटकातले अनुभव सांगितलेत, त्याबद्दल दर्शकांतर्फे आणि माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, हे होते आपले संदीप पावसकर, एक हरहुन्नरी कलाकार, नाविक पण आहेत. लोकांना पहिलं तीर नेण्याचं मार्गदर्शन करण्याचं पण ते काम करत असतात. त्याचबरोबर ते उत्तम ढोलवादक आहेत, उत्तम लेझिम त्यांचं पथक आहे, ढोल पथक आहे, पालखी त्यांचं असतं. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यातही त्यांचं म्हणजे नुसते वाजवत नाही तर नैपुण्य आहे आणि जिथे जातील तिकडे क्रमांक ते पटकावतात. त्याचबरोबर रंगभूमीची पण त्यांनी सेवा केलेली आहे, निरंतर सेवा केलेली आहे. आणि एकदम मनमिळावू उत्स्फूर्त कलाकार याला आमच्या चॅनलतर्फे त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. कोण म्हणता एवढ्याक मान नाही.